नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. भीमा नदी कोरडी पडल्याने नदी काठावरील गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर. आंधळगाव येथे रत्नागिरी नागपूर रस्त्याचे कामकाज संतप्त शेतकऱ्यांनी थांबवले. जनहित शेतकरी संघटनेने मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना घातला घेराव. सावकारीला कंटाळून हॉटेल चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न. संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या मैदानात राज्यातील 18 जागा लढवणार. माढा लोकसभेसाठी विश्वंभर काशीद यांची उमेदवारी. आणि यशवंतराव चव्हाणांच्या चरित्रात उद्याचा महाराष्ट्र निर्माण करण्याची क्षमता प्राध्यापक राजेंद्र दास यांचे प्रतिपादन. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. भीमा नदी पाण्याअभावी कोरडी ठणठणीत पडल्यामुळे ऐन उन्हाळ्यात नदी काठावरील गावाचा प्रश्न ऐरणीवर आला असून उजनी धरणातून तात्काळ पाणी सोडून नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे. भीमा नदी पूर्णतः कोरडी ठणठणीत पडली असल्यामुळे माणसासोबत मुख्या जनावरांच्याही पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या पात्रात पाणी नाही. नळ पाणी पुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडल्या आहेत. नदी काठावरील ग्रामस्थ पात्रातील अशुद्ध व क्षारयुक्त पाणी पिऊन घशाची तहान भागवत आहेत. परिणामी या क्षारपट पाण्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोलापूर शहराला तहान लागल्यावरच नदी काठावरील गावांना पाणी मिळते. अन्यथा या गावांना पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थातून प्रशासनाबाबत संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी या कामी लक्ष घालून पाणी सोडावे अशी मागणी होत आहे. मंगळवेढा शहराचाही पाणी प्रश्न ऐरणीवर आहे. तालुक्यातील बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, मुंढेवाडी, राटेवाडी, तामदर्डी, तांडोर, अरडी, सिद्धापूर, नंदूर ही गावे नदी काठावर असल्याने या गावांना नदीतील पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. नदी काठावरील भाग असल्यामुळे येथे टँकरही मिळत नाही. यंदा पर्जन्यमान खूपच कमी झाल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालवल्याने हात पंप निकामी झाले आहेत. नदी काठावरील बऱ्याच गावांमधून बागायत क्षेत्र असल्यामुळे गावातील नागरिक हे शेती व्यवसाय निमित्त शेतामध्ये राहिले आहेत. त्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रत्नागिरी नागपूर या महामार्गाच्या कामासाठी आंधळगावातील शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीला योग्य मोबदला न दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या महामार्गाचे काम बुधवारी बंद ठेवले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 या रस्त्याचे विस्तारीकरणाच्या कामासाठी संपादित जमिनीचा मोबदला आचारसंहिता लागल्यामुळे जमीन मोबदला मिळेना. अधिग्रहित जमिनीचा मोबदला तात्काळ अदा करावा. त्याचबरोबर ज्या जमिनीचा अधिकृत जमिनीमध्ये समावेश नाही ही अशी जमिनीचा अधिग्रहण करून त्या जमिनीचाही मोबदला तात्काळ मिळावा. काही ठिकाणी घरे व झाडांचे मूल्यमापन झालेले नाही, त्याचे मूल्यमापन करून त्याचा मोबदला मिळावा. काही ठिकाणी कमी जमीन अधिग्रहित दाखवलेली आहे परंतु प्रत्यक्षात जास्त जमीन अधिग्रहित झालेली आहे, त्याची पुनर्सर्वेक्षण होऊन योग्य मोबदला मिळावा. मोबदला अदा केलेल्या जमिनीवर काम सुरू ठेवावे आदी मागण्याबाबत उपविभागीय अधिकारी कडे तक्रार केली होती. दरम्यान उपविभागीय अधिकारी यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने आज काम अडविले. घटनास्थळी तहसीलदार रावडे हजर होऊन ग्रामस्थांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी दिनकर भाकरे, जितेंद्र लेंडवे, जनार्दन पाटील, विष्णू बनसोडे, समाधान लेंडवे, काका भिंगे, नंदू माळी, संतोष लेंडवे, अमोल लेंडवे, बंडू माळी, विष्णू माळी आदी शेतकरी उपस्थित होते. मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून निषेध व्यक्त केला आहे. गेल्या 3 वर्षापासून मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयात मनमानी व भोंगळ कारभार सुरू असून या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक नसल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सतत हेलपाटे मारावे लागतात. याबाबत शेतकऱ्यांनी जनहित शेतकरी संघटनेकडे गाऱ्हाण मांडल्यानंतर जनहितचे संस्थापक प्रभाकर देशमुख, दामाजी मोरे, बलभीम माळी, पप्पू दत्तू आदी कार्यकर्त्यांनी मंगळवेढा येथील भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळेस प्रत्यक्ष 15 ते 20 कर्मचाऱ्यांचा स्टाफ असताना प्रत्यक्ष 4 अधिकारी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले.
कार्यकर्त्यांनी रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढून त्यांच्या गैरहजेरीची माहिती घेतली असता शेकडो शेतकरी उतारा काढण्यासाठी आले होते. मात्र अधिकारी गैरहजर असल्याने त्यांना उतारा मिळू शकला नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे सदर कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी नेमावा व गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी उपस्थित अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला. मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे व्याजाच्या पैशाचा तगादा लावल्याने संतोष प्रभाकर विभूते यांनी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. बेगमपूर येथील हॉटेल व्यावसायिक संतोष प्रभाकर विभूते यांनी आपल्या राहत्या घरी 25 फेब्रुवारी रोजी पहाटे 3च्या दरम्यान विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना दवाखान्यात दाखल केले असता त्यांनी गावात राहणारे बुडून नजीर वळसंकर, श्रीनिवास माणिक पवार, भामाबाई सुभाष बनसोडे, दयानंद बबन सरवळे, संतोष अशोक सोनवले सर्व राहणार बेगमपूर तालुका मोहोळ यांनी फिर्यादीस वेळोवेळी आमचे पैसे दे असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली. त्यांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी संतोष प्रभाकर विभूते यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचा जबाब दवाखान्यात त्यांनी दिल्याने कामती पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंद्रे हे करीत आहेत. वंचित बहुजन आघाडी नंतर आता महाराष्ट्रातील लोकसभेच्या मैदानात संभाजी ब्रिगेड ही उतरली आहे. राज्यातील 48 जागांपैकी 18 ठिकाणी आपले उमेदवार उतरवण्यासाठी त्यांनी ठरवले आहे. माढा मतदारसंघातून सेवानिवृत्त अभियंता विश्वंभर काशीद हे पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविणार असल्याची घोषणा संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागाचे अध्यक्ष किरण घाडगे यांनी केली आहे. पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे संभाजी सोमनाथ राऊत, भाऊसाहेब लोडगे, संभाव्य उमेदवार मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर काशीद, पंढरपूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल उपस्थित होते. सध्याचे केंद्र सरकार घोषणाबाजी सरकार आहे. सत्ताधारी सरकारच्या काळात बेरोजगारी, शेतीमालांनी निच्चांक यासह अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. जीएसटी, नोटाबंदी, महागाई इत्यादी निर्णयामुळे सरकार अपयशी ठरले आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष विरोधी पक्ष म्हणून अपयशी ठरले आहेत. यासाठी संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. राज्यातील माढा आणि सोलापूरसह इतर 18 लोकसभा मतदारसंघात संभाजी ब्रिगेड आपले उमेदवार निवडणुकीसाठी उतरवत आहेत. ही निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा, शिवसेना या चारही पक्षांच्या विरोधात लढवण्याचे धोरण संभाजी ब्रिगेडने आखले आहे. संभाजी ब्रिगेडच्या या भूमिकेमुळे राज्यातील लोकसभा निवडणुकीत डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेड यांच्या प्रवेशामुळे मोठी राजकीय घमासान होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यशवंतराव हे राष्ट्रालाच देव मानणारे देव राष्ट्राचे यशवंतराव होते. ते कोणत्याही अपेक्षेशिवाय काम करत होते. कृतज्ञता म्हणजे यशवंतराव ज्याच्या मनात कप्पे कप्पे असतात, जाती धर्माविषयी कप्पे असतात, ते स्वतःही पुढे जाऊ शकत नाहीत, ते समाजालाही पुढे नेऊ शकत नाहीत. त्यांना सत्तेचा दंश कधी झाला नाही. भावाला टीबी झाल्यावर 100 रुपये उसने घ्या असे पत्र लिहिले. पार्लमेंटमध्ये परराष्ट्र मंत्री असताना हे सर्व केले, पण स्वतःसाठी काहीही केले नाही. पुस्तके वाचली पाहिजेत, चरित्रे अभ्यासली पाहिजेत. काळ घडविणारी माणसं विसरलो तर काळ आपल्याला माफ करणार नाही, असे प्रतिपादन प्राध्यापक राजेंद्र दास यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर व दामाजी महाविद्यालय मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांच्या 106व्या जयंती निमित्त व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी दास पुढे म्हणाले, राजकारणाचे 2 भाग असतात. सत्तेसाठी राजकारण करणारे आणि समाजासाठी राजकारण करणारे असतात. या दोन्हींचा चांगला मेळ यशवंतरावांनी घातला. लोक काय म्हणतील याचा कधीच विचार त्यांनी केला नाही. अपार कष्ट केले. माणसामध्ये राहिलेल्या यशवंतरावांनी माणसांनाच महत्त्व दिले. मंचावरती रतनचंद्र शहा, अर्बन बँकेचे चेअरमन राहुल शहा, प्राचार्य डॉक्टर NB पवार, श्री विद्याविकास मंडळाचे सचिव किसन गवळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NR जगताप यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
भीमा नदी कोरडी पडल्याने नदी काठावरील गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर. आंधळगाव येथे रत्नागिरी नागपूर रस्त्याचे कामकाज संतप्त शेतकऱ्यांनी थांबवले. जनहित शेतकरी संघटनेने मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना घातला घेराव. सावकारीला कंटाळून हॉटेल चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न. संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या मैदानात राज्यातील 18 जागा लढवणार. माढा लोकसभेसाठी विश्वंभर काशीद यांची उमेदवारी. आणि यशवंतराव चव्हाणांच्या चरित्रात उद्याचा महाराष्ट्र निर्माण करण्याची क्षमता प्राध्यापक राजेंद्र दास यांचे प्रतिपादन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.